Hello student, welcome in today's video. Today we are going to study the kingdom Protista. In last video we have studied about the plant-like protist and animal-like protist. Again today we will revise the general characteristics of kingdom Protista and remaining three classes today we taken that kingdom Protista are unicellular and eukaryotic. This is the second kingdom of five kingdom system. हा दुसरा किंगडम आहे ज्याच्यामध्ये सगळे ऑर्गॅनिझम्स कसे आहेत सिंगल सेलनी बनलेले आहेत. दे आर मेड अप ऑफ सिंगल सेल्स मीन्स ते एकपेशीय आहेत आणि त्यांचा न्यूक्लियस वेल डेव्हलप आहे म्हणून आपण त्यांना काय म्हणू दे आर युनिसेल्युलर अँड युकॅरियोटिक. What is mean by eukaryotic organism? The organism having eukaryotic cell called as eukaryotic organism. Eukaryotic cell कशाला म्हणू? The cell which is having eukaryon, ज्या सेलमध्ये eukaryon असते आणि eukaryon कशाला म्हणू? जो न्यूक्लियस वेल डेव्हलप असतो, जो न्यूक्लियस इव्हॉल्व्ड असतो काळानुसार त्याच्यामध्ये व्यवस्थित उत्क्रांती झालेली असते त्या न्यूक्लियसला आपण eukaryon म्हणू. ओके आणि ज्या सेलमध्ये युकॅरियॉन असेल ज्या ऑर्गॅनिझमकडे युकॅरियोटिक सेल असेल त्या ऑर्गॅनिझम्सला युकॅरियोट्स म्हणू त्या सेलला युकॅरियोटिक सेल म्हणू. तर किंगडम प्रोटिस्टाचे सगळे मेंबर हे एकपेशीय आहेत आणि त्यांच्यामध्ये न्यूक्लियस हा युकॅरियॉन आहे. अँड व्हॉट इज द फीचर्स ऑफ युकॅरियोटिक सेल ऑर युकॅरियॉन म्हणजे डेव्हलप सेल किंवा डेव्हलप न्यूक्लियसचे जनरल फीचर्स काय आहेत त्यांचे गुणधर्म काय की न्यूक्लियस कसा ओळखायचा की तो वेल डेव्हलप आहे. ओके तर ज्या न्यूक्लियसला डबल वॉल आहे डबल मेम्ब्रेन आहे जो न्यूक्लियस दोन मेम्ब्रेननी बंदिस्त आहे ज्या न्यूक्लियसमध्ये न्यूक्लिओलस आहे ज्या न्यूक्लियसमध्ये न्यूक्लिओप्लाझम आहे म्हणजे सेलमध्ये जसं लिक्विड असतं सायटोप्लाझम तसं न्यूक्लियसमध्येही लिक्विड असतं न्यूक्लिओप्लाझम अँड इट इज फुल ऑफ ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक मटेरियल DNA RNA एन्झाईम्स प्रोटीन्स रायबोझोम्स एक्सेट्रा. ज्या न्यूक्लियसमध्ये न्यूक्लिओप्लाझम आहे ज्या न्यूक्लियसमध्ये न्यूक्लिओलस आहे जो रायबोझोम बनवतो ज्या न्यूक्लियसमध्ये DNA आहेत पण हिस्टोननी बनलेले DNA आहेत. हिस्टोन हे एक सिम्पल प्रोटीन आहेत पण जे DNAला ट्रू DNA बनवतात डेव्हलप DNA बनवतात. DNA हा एकटा असा सर्क्युलर स्ट्रक्चर लिनियर स्ट्रक्चर नसतो त्यांच्यामध्ये प्रोटीन बंदिस्त असतात. जेव्हा हिस्टोन नॉन हिस्टोन आणि DNA असतो तेव्हा त्या DNAला ट्रू DNA म्हणू. युकॅरियोटिक सेलमध्ये डेव्हलप DNA कशाला म्हणू आपण युकॅरियोटिक सेलमध्ये डेव्हलप DNA असतो जो DNA हिस्टोन्सनी बनलेला आहे. ॲक्च्युली DNA प्रोकॅरियोटिक सेलमध्ये DNA आणि नॉन हिस्टोन असतात म्हणजे हिस्टोन सोडून दुसरे कुठलेही प्रोटीन आणि DNA पण युकॅरियोटिक सेलमध्ये DNA असतील दुसरेही प्रोटीन असतील आणि हिस्टोन पण असतील अँड प्रेझेन्स ऑफ हिस्टोन मेक दॅट DNA ट्रू DNA. हिस्टोनचं असणं त्या DNAला प्रगत बनवतं. ज्या न्यूक्लियसमध्ये न्यूक्लिओलस आहे न्यूक्लिओप्लाझम आहे DNAमध्ये हिस्टोन आहेत न्यूक्लिअर वॉल आहे आणि त्या न्यूक्लिअर वॉलला पोर्स आहेत आणि ज्या सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया क्लोरोप्लास्ट एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि गोल्गी कॉम्प्लेक्स सारखे दोन मेम्ब्रेननी बंदिस्त असलेले अवयव आहेत त्या सेलला आपण युकॅरियोटिक सेल म्हणू त्या न्यूक्लियसला आपण युकॅरियॉन म्हणू. तर किंगडम प्रोटिस्टाचे सगळे मेंबर्स कसे आहेत सिंगल पेशीय म्हणजेच एकपेशीय आणि डेव्हलप न्यूक्लियस असलेले. ओके तर दे आर मे बी ऑटोट्रॉफिक ऑर हेट्रोट्रॉफिक. ते स्वतःचं अन्न स्वतः बनवणारे असतील किंवा दुसऱ्यावर पण डिपेंड असतील. ओके स्वतःचं अन्न स्वतः बनवायचं आहे तर सनलाईटपासून बनवतील अथवा केमिकलपासून बनवतील. They are photosynthetic or maybe chemosynthetic. Okay, that remaining three classes of kingdom Protista are dinoflagellates, fungi-like protista and the euglenoids. In last video we have seen the plant-like protist and animal-like protist. The plant-like protist showing the most of the character just like plants. म्हणजेच जे झाडांसारखे प्रोटिस्ट आहेत ते झाडांचे कॅरेक्टरिस्टिक फीचर जास्त दाखवतील जे ॲनिमलसारखे प्रोटिस्ट आहेत प्राण्यांसारखे प्रोटिस्ट आहेत ते प्राण्यांचे कॅरेक्टर्स दाखवतील. आज आपल्याला बघायचं आहे एक तिसरा क्लास ज्याला आपण डायनोफ्लॅजिलेट म्हणू चौथा क्लास फंजाय लाईक बुरशीसारखे प्रोटिस्ट आणि पाचवा क्लास युग्लेनासारखे प्रोटिस्ट. ओके देन वी आर मुव्हिंग टुवर्ड्स द डायनोफ्लॅजिलेट्स. कशाला म्हणू आपण डायनोफ्लॅजिलेट्स? दे आर मोस्टली ॲक्वॅटिक दॅट इज द मराईन ऑर्गॅनिझम्स. बघा डायनोफ्लॅजिलेट हे असे प्रोटिस्ट आहेत जे जास्तीत जास्त पाण्यात सापडतात
आणि कुठल्या पाण्यात सापडतात तर खारट पाण्यात, समुद्री पाण्यात, ओशियन्स किंवा ज्याला आपण समुद्र म्हणतो, दॅट दे आर ॲक्वॅटिक मोस्टली मराईन. वेन ऑर्गॅनिझम्स आर फाउंड इन द सी वॉटर ऑर द ओशियन वॉटर, खाऱ्या पाण्यात सापडणाऱ्या ऑर्गॅनिझम्सला, प्लांटला मराईन प्लांट, मराईन ॲनिमल्स म्हणतो आपण. तर हे प्रोटिस्ट मेनली पाण्यात सापडतात आणि त्यातल्या त्यात सागरी पाण्यात, खारट पाण्यात सापडतात. ओके, अँड दे आर फोटोसिंथेटिक. फोटोसिंथेटिक म्हणजे बघा, स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करणाऱ्यांना ऑटोट्रॉफिक म्हणतो, सेल्फ एनर्जी गेनिंग. ऑटो म्हणजे सेल्फ आणि ट्रॉफिक म्हणजे एनर्जी लेवल. वेन ऑर्गॅनिझम गेट देअर एनर्जी बाय देअर ओन, जेव्हा स्वतःची एनर्जी तयार करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये असतं त्यांना आपण ऑटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स म्हणतो. आणि ऑटोट्रॉफिक ऑर्गॅनिझममध्ये 2 प्रकार आहेत, फोटो ऑटोट्रॉफिक, कीमो ऑटोट्रॉफिक. वेन ऑर्गॅनिझम्स प्रिपेअर देअर ओन फूड विथ द हेल्प ऑफ सनलाईट, दे आर कॉल्ड फोटोसिंथेटिक. जेव्हा काही ऑर्गॅनिझम्स हे स्वतःचं अन्न स्वतः बनवण्यासाठी सूर्यप्रकाशाचा वापर करतात त्यांना आपण फोटो ऑटोट्रॉफिक म्हणतो, सनलाईटचा वापर करून स्वतःची ऊर्जा स्वतः मिळवणं. आणि जेव्हा केमिकलचा वापर करून स्वतःची ऊर्जा स्वतः मिळवतात त्या ऑर्गॅनिझम्सला कीमो ऑटोट्रॉफिक म्हणू. कीमो केमिकल्स, ऑटो मीन्स सेल्फ, ट्रॉफिक मीन्स एनर्जी. वेन ऑर्गॅनिझम गेट देअर ओन एनर्जी बाय द केमिकल्स, जेव्हा स्वतःचं अन्न स्वतः बनवताना कधी सनलाईटचा वापर केला जातो, कधी केमिकल्सचा. पण डायनोफ्लॅजिलेट हे कसे असतील तर स्वतःचं अन्न स्वतः बनवताना सनलाईटचा वापर करणारे असतील. Therefore, they are called as photosynthetic, photoautotropic. Okay. Then cell wall is present. फक्त ॲनिमल लाईक प्रोटिस्टमध्ये आपण बघितलं की ते सेल वॉल कशी आहे, अब्सेंट आहे. इथं कशी असेल, सेल वॉल ही प्रेझेंट असेल अँड दॅट इज मेड अप ऑफ सेल्युलोज. सेल्युलोज इट इज वन ऑफ द पॉलीसॅकॅराइड. काय आहे, पॉलीसॅकॅराइड आहे. मोस्ट ऑफ द सेल वॉल इन द वर्ल्ड दे आर मेड अप ऑफ सॅकॅराइड्स. बघा, जगातल्या जेवढ्या ऑर्गॅनिझम्सला सेल वॉल आहेत त्या जवळपास ह्या कार्बोहायड्रेट म्हणजेच पॉलीसॅकॅराइड, पॉली मीन्स मिनी, सॅकॅराइड मीन्स शुगर युनिट्स, खूप साऱ्या साखरेच्या मॉलिक्युलनी बनलेल्या ह्या सेल वॉल असतात. त्या टफ असतात, त्या डेड असतात, बहुतांशी मटेरियलला परमिशन देणाऱ्या असतात. तर डायनोफ्लॅजिलेटमध्ये सेल वॉल आहे, कशाने बनलेली आहे, सेल्युलोज. इट इज वन ऑफ द पॉलीसॅकॅराइड. अनेक साखरेच्या मॉलिक्युलनी बनलेले मॉलिक्युल्स म्हणजे पॉलीसॅकॅराइड. सेल्युलोज एक त्याचं एक्झाम्पल आहे. सेल्युलोज, लिग्निन, पेक्टिन, क्युटीन, सुबेरिन, दॅट इज ऑल आर द टाईप ऑफ पॉलीसॅकॅराइड. तर सेल्युलोज त्यापैकी एक पॉलीसॅकॅराइड आहे. डायनोफ्लॅजिलेट्सची सेल वॉल ही पॉलीसॅकॅराइडनी बनलेली असते. एक्झाम्पल दॅट इज द सेल्युलोज. देन दे आर हॅव्हिंग अ पेअर ऑफ फ्लॅजेला. बघा, ऑर्गॅनिझम्समध्ये हालचाल करण्यासाठी वेगवेगळे अवयव असतात, जसं की सुडोपोडिया आहे, सिलिया आहे, फ्लॅजेला आहे. अँड फ्लॅजेला दे आर द थिक स्ट्रक्चर ओव्हर द सेल. समजा ही सेल आहे, हे असा थिक स्ट्रक्चर म्हणजे काय असेल, दॅट फ्लॅजेला असेल. थिक थ्रेड लाईक स्ट्रक्चर इज देअर कॉल्ड ॲज फ्लॅजेला. अँड फ्लॅजेला दे आर शोईंग द विप लाईक मुवमेंट. जसं आपण होडीमध्ये बसल्यानंतर नावाडी वल्ल्याने पाणी वल्लवतो, ते बाजूला सारलेलं पाणी होडीला पुढे ढकलण्यासाठी मदत करतं, तसं त्या पर्टिक्युलर सेलला, ती कुठलीही सेल असो बॅक्टेरियाची, त्या सेलला हा फ्लॅजेला विपसारखी मुवमेंट करतो. विप कशाला म्हणू, नावाड्याच्या वल्ल्याला विप म्हणतो आपण. विपसारखं मुवमेंट असतं. जसं आपण एरोप्लेनमध्ये बघतो की इट हॅव्हिंग द पॉइंटेड स्ट्रक्चर, कोनिकल बॉडी आहे फिशसारखी एरोप्लेनची सुद्धा. ती हवेला पुढची हवा चिरत जाते आणि ती पाठीमागे येते ती हवा, तीच एरोप्लेनला पुढे ढकलते. इट इज वर्क्स ऑन द एअर प्रेशर. इंजिन आहे त्याला, पण इथे बघा तुम्ही, लिव्हिंग सेल्स डू नॉट हॅव्हिंग एनी इंजिन. त्यांची एनर्जी काय, त्यांचं लोकोमोशन कशावर डिपेंड आहे. अ पेअर ऑफ फ्लॅजेला इज प्रेझेंट. म्हणजे एक नाही तर 2 फ्लॅजेला असतील. पेअर ऑफ म्हणजे देर इज प्रेझन्स ऑफ 2 फ्लॅजेला. अँड फ्लॅजेला इज थिक स्ट्रक्चर, थ्रेड लाईक स्ट्रक्चर, अँड विच इज अरायझिंग फ्रॉम द सेल मेम्ब्रेन. सेल वॉल नाही, सेल मेम्ब्रेनपासून अराईज झालेलं एक स्ट्रक्चर आहे फ्लॅजेला, ज्याची मुवमेंट विप लाईक असते, अशी मुवमेंट असते त्याची, आणि जी सेलला पाण्यामध्ये मूव्ह करायला मदत करते. तर ऑर्गॅनिझम्स मोटाईल असतील, हालचाल करणारे असतील आणि फ्लॅजेलाच्या मदतीने हालचाल करणारे असतील. सेलवर जर बारीक हेअर लाईक स्ट्रक्चर असतील तर त्याला आपण सिलिया म्हणू. हे मोठं जे स्ट्रक्चर आहे त्याला आपण फ्लॅजेला म्हणू. फ्लॅजेला बॉडीच्या एकदम वरच्या साईडला असू शकतात, ॲपेक्सला अपायकल फ्लॅजेला म्हणू, बाजूला असू शकतात, लॅटरल फ्लॅजेला म्हणू, बेसला असतील तर बेसल फ्लॅजेला म्हणतो. फ्लॅजेलाच्या साह्याने मुवमेंट करता येते, कुठल्याही सेलला हालचाल करता येते. बट मोस्ट ऑफ द इट इज प्रेझेंट इन द बॅक्टेरिया. बॅक्टेरियामध्ये असतात हे. आता हे प्रोटिस्टमध्ये आहेत पण डायनोफ्लॅजिलेटमध्ये आहेत. ओके, तर नेक्स्ट बघू आपण हॅव्हिंग मेनी टाईप्स ऑफ फोटोसिंथेटिक पिगमेंट्स. तर
आपण बघितलं आहे ऑटोट्रॉफिक असल्यानंतर स्वतःचं अन्न स्वतः तयार करताना जेव्हा सनलाईटच्या मदतीनं ऑर्गॅनिझम्स स्वतःचं अन्न स्वतः बनवतात तेव्हा त्यांना काय लागतं, क्लोरोफिल लागतं, क्लोरोप्लास्ट लागतं. क्लोरोप्लास्ट दे आर द ओव्हल शेप्ड ऑर्गॅनल्स आणि क्लोरोफिल म्हणजे त्याच्यामध्ये असलेलं ग्रीन पिगमेंट. आता आपण बघितलेलं की ऑर्गॅनिझम प्रोटिस्ट आहेत म्हटल्यानंतर युकॅरियोटिक आहेत म्हणजे त्यांच्या सेलमध्ये क्लोरोप्लास्ट नावाचा डबल मेम्ब्रेन असलेला अवयव असणारच, कारण क्लोरोप्लास्टचं असणं हे प्रगत सेलचं लक्षण आहे. दॅट क्लोरोप्लास्टमध्ये जे पिगमेंट्स आहेत फोटोसिंथेसिसमध्ये मदत करणारे त्यांना आपण फोटोसिंथेटिक पिगमेंट्स म्हणतो. जे कण फोटोसिंथेसिस करण्यामध्ये मदत करतात त्यांना फोटोसिंथेटिक पिगमेंट्स म्हणू. 3 प्रकार आहेत फोटोसिंथेटिक पिगमेंटचे, क्लोरोफिल्स, कॅरोटिनॉइड्स अँड फायकोबिलिन्स. फायकोबिलिन्स अल्गीमध्ये असतात फक्त, त्यामुळे इथे अल्गी बघायचं नाही आपल्याला, प्लांट्स बघताना ते बघूयात आपण. बट इथे आपल्याला काय बघायचं आहे, दॅट इज द क्लोरोफिल्स अँड कॅरोटिनॉइड्स. क्लोरोफिल हे A to E पर्यंतचे वेगवेगळ्या ग्रीन शेडचे, पण A आणि B सगळ्या झाडांमध्ये असेल. C D E हे अल्गीमध्ये असतील, काही बॅक्टेरियामध्ये असतील, पण बॅक्टेरियामधलं क्लोरोफिल आणि अल्गीमधलं क्लोरोफिल किंचित वेगळं असतं. बॅक्टेरियामध्ये आहे ते क्लोरोफिल A to G. तर क्लोरोफिलचे कलर सगळे ग्रीन शेडमध्ये असतील. कॅरोटिनॉइडमध्ये येतात 2, कॅरोटीन आणि झॅन्थोफिल. कॅरोटीन ऑरेंज कलरचा जो ऑरेंजमध्ये, पपायामध्ये, मँगोमध्ये असतो. दॅन सेकंड वन दॅट इज झॅन्थोफिल जो येलो कलरचा पिगमेंट आहे. बनानामध्ये, येलो कॅप्सिकममध्ये, भाज्यांमध्ये, फळांमध्ये, सिट्रस फ्रुट्समध्ये म्हणजे संत्रा, लिंबू, मोसंबी यांच्यामध्ये असेल, मँगो, पपया. ओके, तर ग्रीन कलरचे पिगमेंट आणि येलो आणि ऑरेंज कलरचे पिगमेंट हे फोटोसिंथेटिक पिगमेंट म्हणून प्रेझेंट असतील डायनोफ्लॅजिलेटमध्ये. येलो कलरचं पिगमेंट झॅन्थोफिल, ब्लू कलरचं पिगमेंट दॅट इज फायकोसायानिन. अल्गीमध्ये फायको म्हणजे अल्गीमध्ये प्रेझेंट असणारं सायनिन, बट देर इज अ प्रेझेन्स ऑफ सायनिन पिगमेंट इन किंगडम प्रोटिस्टाज मेंबर. इथल्या मेंबरमध्ये सुद्धा सायनिन नावाचं पिगमेंट प्रेझेंट असेल तर ब्लू कलर असणार. आता बघा, कलर ब्लू असणं म्हणजे तो ऑर्गॅनिझम अन्न तयार करत नाही असं नाही आहे. ब्लू कलरचं कॉन्सन्ट्रेशन मोर असेल तर ब्लू पिगमेंट्स दिसतील, ब्लू पिगमेंटचं कॉन्सन्ट्रेशन मोर असेल तर. पण ग्रीन पिगमेंट असतील सोबत, जेव्हा स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात ग्रीन पिगमेंट असतील, पण त्यासोबत दुसरेही कलर्स असतील. तर सगळ्या फोटोसिंथेटिक पिगमेंटचं काम फक्त अन्न तयार करणंच नाही आहे. मेन क्लोरोफिल पिगमेंट अन्न तयार करतात, क्लोरोफिल हे. बाकीचे सगळे त्यांना मदत करतात लाईट ॲब्झॉर्ब करायला, त्यांचं प्रोटेक्शन करायला. खूप थंडीत, खूप गरमीत ते पिगमेंट तुटू नयेत याची काळजी घेण्यासाठी सगळेच पिगमेंट सोबत असतात. येलो झॅन्थोफिल, ब्लू सायानिन, देन ब्राऊन कलरचं फिओफायसिन दॅट फ्युकोझॅन्थिन अँड ग्रीन कलरचं क्लोरोफिल्स, क्लोरोफिल A, क्लोरोफिल B, C, D, E. देन रेड कलरचं पिगमेंट दॅट इज द फायकोएरिथ्रिन, मे बी अँथोसायनिन. देर आर मेनी. अँथोसायनिन हे फोटोसिंथेटिक पिगमेंट नाही आहे. जसं उदाहरणार्थ जास्वंदाच्या पाकळ्या लाल असतात, त्यांना तुम्ही चुरगळलं तर जांभळं होतं हातावर रंग, आणि तो म्हणजे अँथोसायनिन आहे. तर डायनोफ्लॅजिलेटमध्ये हे एवढे पिगमेंट्स असेल. दे आर हॅव्हिंग मेनी फोटोसिंथेटिक पिगमेंट जस्ट लाईक येलो, ब्लू, ब्राऊन, रेड अँड ग्रीन. ओके, देन लास्ट कॅरेक्टरिस्टिक वन एक्झाम्पल गोनॅओलॅक्स. इट इज ॲन एक्झाम्पल ऑफ डायनोफ्लॅजिलेट. तर डायनोफ्लॅजिलेट या प्रोटिस्टाचं एक्झाम्पल आहे गोनॅओलॅक्स नावाचं, जे रेड टाईडसाठी रिस्पॉन्सिबल असतं. म्हणजे लाल लाटा. समुद्रात या गोनॅओलॅक्सचं प्रमाण एवढं वाढतं की लाटांसोबत पूर्ण समुद्र लाल दिसायला लागतो त्या एरियातला. आणि मग काय म्हटलं जातं, इट इज दॅट गोनॅओलॅक्स इट इज फेमस फॉर रेड टाईट ऑफ द ओशियन्स. म्हणजे लाल लाटांसाठी प्रसिद्ध आहे हा गोनॅओलॅक्स. इट इज वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ डायनोफ्लॅजिलेट. तर त्याच्यामध्ये फ्लॅजेला आहे, 2 प्लेट्ससारखे स्टिफ सेल्युलोजिक प्लेट्ससारखे स्ट्रक्चर आहेत ज्यांनी सेल वॉल बनलेली आहे. तर दिस इज द एक्झाम्पल फॉर द डायनोफ्लॅजिलेट अँड विच इज डार्क रेड इन कलर. ओके, देन नेक्स्ट आपण बघू दॅट इज द फंजा लाईक प्रोटिस्ट. ऑलमोस्ट द कॅरेक्टर्स आर लाईक प्रोटिस्ट ऑर द फंजा. म्हणजे फंजा लाईक प्रोटिस्ट कसे असतील, काही कॅरेक्टर प्रोटिस्टासारखे, काही कॅरेक्टर्स फंजायसारखे. तर मेन फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर असेल ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर अँड युकॅरियोटिक. सिंगल पेशीनी बनलेले ऑर्गॅनिझम्स आणि ज्यांचा न्यूक्लियस वेल डेव्हलप आहे अशांना आपण किंगडम प्रोटिस्टाचे मेंबर म्हणू. बरं, ते प्रोटिस्ट फंजाय लाईक असतील तर महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक फीचर काय असेल, दे आर नॉट ऑटोट्रॉफिक. ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करणार नाहीत. बुरशी करते का स्वतःचं अन्न स्वतः तयार नाही, ती दुसऱ्यावर डिपेंड असते, म्हणजे ती हेटेरोट्रॉफिक असते. When organism depend upon other, hetero means other, trophic means energy. When organism depend upon other for their energy, it is called heterotrophic. आणि हेटेरोट्रॉफिकचे 3 प्रकार आहेत. सॉलिड फूड मटेरियलवर डिपेंड असणारे होलोझोइक, डेड आणि डिकेड मटेरियलवर डिपेंड असणारे सॅप्रोफायटिक, आणि
दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या शरीराच्या आत किंवा शरीराच्या बाहेर डिपेंड राहणारे पॅरासिटिक. तर फंजा लाईक प्रोटिस्टमध्ये तिसरं जे महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे दॅट इज इट इज सॅप्रोफायटिक इन नेचर. ऑटोट्रॉफिक आहे का फंजाय? नो, इट इज हेट्रोट्रॉफिक. दुसऱ्यावर डिपेंड राहतात अन्नासाठी. पण हेट्रोट्रॉफिकमध्ये कुठलं सबटाईप आहे याचं? दॅट फंजा लाईक प्रोटिस्ट दे आर सॅप्रोफायटिक. सॅप्रोफायटिकचा अर्थ काय होतो? दॅट डिपेंड अपॉन डेड लीव्स, डेड स्टेम ऑफ द प्लांट, डेड बार्क ऑफ द ट्रीज. झाडांचे, प्राण्यांचे कुजके मेलेले भाग त्यांच्यावर फंजा लाईक प्रोटिस्ट वाढतात. दे आर डिपेंड अपॉन द डेड अँड डिकेड मॅटर. मृत झालेलं आणि कुजलेलं मॅटर यांच्यावर वाढतात. जिवंत गोष्टी मरतात, पण ज्या ऑलरेडी नॉन लिव्हिंग आहेत त्या कुजतात. मेल्यानंतरही, जिवंतही गोष्टी मेल्यानंतरही कुजतात, पण नॉन लिव्हिंग गोष्टी काय होतात? सडतात किंवा कुजतात. जसं एखादा टेबल आहे, खूप दिवस पावसात राहून टेबल कधीतरी लिव्हिंग होता, त्याचं लाकूड झालं आहे, पण नंतर तो नॉन लिव्हिंग झाल्यानंतर कुजला आहे पूर्णपणे. किंवा एखाद्या प्राण्याचं शरीर आहे, डेड आहे, आता ते डिकेड होत आहे, तर त्यांच्यावर काय वाढतात? ते फंजाय वाढतात. फंजा लाईक प्रोटिस्ट दे आर डेव्हलप ऑन द डिकेइंग मॅटर. कुजलेल्या मॅटरवर ते वाढतात. देन नेक्स्ट वन, फंजा लाईक प्रोटिस्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर काय? सेल्स एका जागी जमा होतात, त्या ग्रुपला आपण प्लाझ्मोडियम म्हणू. सेल्स ॲग्रिगेट टू फॉर्म अ लार्ज मास कॉल्ड प्लाझ्मोडियम. प्लाझ्मोडियम म्हणजे तो प्लाझ्मोडियम नाही ज्याने मलेरिया होतो, तो एक प्रोटोझोन आहे, प्राथमिक स्वरूपाचा ॲनिमल आहे ज्याने मलेरिया होतो, त्याचंही नाव प्लाझ्मोडियम आहे. पण इथे प्लाझ्मोडियम म्हणजे सेल्सचा एक ग्रुप. कुठल्या? फंजा लाईक प्रोटिस्टमधल्या सेल्सचा एक ग्रुप. आता सगळे युनिसेल्युलर असतात फंजा लाईक प्रोटिस्टचे सगळे मेंबर हे युनिसेल्युलर आहेत, पण जेव्हा हे सिंगल सेल्स एकत्र येतात, एक ग्रुप तयार करतात, त्या ग्रुपला काय म्हणतो आपण? दॅट ग्रुप इट इज कॉल्ड ॲज ॲग्रिगेशन, इट इज कॉल्ड ॲज प्लाझ्मोडियम. प्लाझ्मोडियम इट इज अ ग्रुप ऑफ फंजा लाईक प्रोटिस्ट, तर प्लाझ्मोडियम म्हणू आपण. देन स्पोर्स ऑफ प्लाझ्मोडियम आर व्हेरी टफ. या प्लाझ्मोडियमचे स्पोर्स कसे असतात? खूप टफ. दे कॅन सर्वाईव्ह इन व्हेरी हार्श कंडिशन. खूप टोकाच्या गरमीमध्ये, खूप टोकाच्या थंडीमध्ये हे प्लाझ्मोडियमचे स्पोर्स, त्यांच्या शरीरात स्पोर्स तयार होतात. हे स्पोर्स बाहेर पडले की त्यांना फेवरेबल कंडिशन मिळालं की ते जर्मिनेट होतात. फेवरेबल कंडिशन म्हणजे पुरेसं ओलावा, पुरेसं सनलाईट, त्यामध्ये ते जर्मिनेट होतील आणि नवीन सेल्सला जन्म देतील. हे एक रिप्रोडक्शनचा एक प्रकार आहे, स्पोर फॉर्मेशन. तर प्रोटिस्ट जे फंजायसारखे आहेत त्यांच्या सेल्स एकत्र आल्या की प्लाझ्मोडियम नावाचा एक ग्रुप तयार होतो आणि ज्यांचे स्पोर्स कसे आहेत? खूप टफ आहेत, खूप हार्श कंडिशनमध्ये, टोकाच्या कंडिशनमध्ये ते टिकू शकतात, रेजिस्टंट आहेत. ओके. अँड द लास्ट वन, युग्लेनॉइड्स मीन्स युग्लेना लाईक प्रोटिस्ट. युग्लेना इट इज वन ऑफ द ऑर्गॅनिझम विच इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन ऑटोट्रॉफिक अँड हेटरोट्रॉफिक विच इज वन ऑफ द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. युग्लेना हा एक ऑर्गॅनिझम आहे ज्याला फ्लॅजेला आहेत, ज्याला सेल वॉल आहे, पेलिकल आहे. तर या ऑर्गॅनिझम्समध्ये, युग्लेनामध्ये सेल वॉल कशी असेल? टोटली ॲब्सेंट असेल. बट इन्स्टेड ऑफ सेल वॉलच्या ऐवजी एक कव्हरिंग असेल, ज्या कव्हरिंगला पेलिकल म्हणू, जे प्रोटीननी बनलेलं असेल. इन्स्टेड ऑफ सेल वॉल, प्रोटीनॅशियस पेलिकल इज प्रेझेंट. ओके. देन युग्लेना इट इज मोटाईल ऑर्गॅनिझम अँड इट कॅन मूव्ह विथ द हेल्प ऑफ फ्लॅजेला. तर फ्लॅजेला दोन असतील, म्हणजेच बायफ्लॅजिलेट, आणि अनइक्वल असतील, एक लांब आणि एक छोटा असेल. पण एक लांब आणि एक छोटा. तर युग्लेना हा सिंगल सेल ऑर्गॅनिझम आहे, एकपेशीय ऑर्गॅनिझम आहे ज्याचं न्यूक्लियस वेल डेव्हलप आहे, ज्याला फ्लॅजेला आहेत आणि दोन फ्लॅजेला आहेत मूवमेंट करण्यासाठी, एक लहान आहे आणि एक मोठा आहे. 2 अनइक्वल फ्लॅजेला आर प्रेझेंट फॉर द लोकोमोशन. फ्लॅजेला आहे, ऑर्गॅनिझम फ्लॅजेलेट आहे, पण दोन फ्लॅजेला आहेत, पण दोन अनइक्वल लेंथचे आहेत, त्यांच्या लेंथ सारख्या नाहीत. जर इक्वल लेंथचे असेल तर काय म्हणू आपण? दॅट ऑर्गॅनिझम इज बायफ्लॅजिलेट ऑफ इक्वल लेंथ. ओके. देन लास्ट वन, इट इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन ऑटोट्रॉफिक अँड हेटरोट्रॉफिक ऑर्गॅनिझम. ओके. जेव्हा बघा युग्लेना समुद्रात तळाशी एखाद्या रॉकवर प्रेझेंट असतो अँड इफ इट डझंट गेट लाईट देन इट इज डिपेंड अपॉन अदर प्लांट. बघा जेव्हा युग्लेनाला लाईट मिळतो, इझिली अवेलेबल आहे लाईट, तेव्हा तो ऑटोट्रॉफिक असतो, तेव्हा तो स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो. आणि जेव्हा तो समुद्रामध्ये, महासागरामध्ये अगदी बुडाशी प्रेझेंट किंवा एखाद्या डबक्यामध्ये बुडाशी प्रेझेंट आहे आणि जेव्हा त्याच्यापर्यंत सनलाईट पोचत नाही, मग हा युग्लेना स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही, बाजूच्या प्लांटपासून त्यांचं अन्न घेण्याचा प्रयत्न करतो. तर त्यामुळे इट इज ऑटोट्रॉफिक इन प्रेझेन्स ऑफ लाईट. सनलाईट असेल तर तो स्वतःचं अन्न स्वतः तयार करेल, अँड इन अब्सेन्स ऑफ लाईट इट बिकम हेटरोट्रॉफिक. आणि जर लाईट नसेल तर तो दुसऱ्यावर डिपेंड राहतो. म्हणजे हा कनेक्टिंग लिंक आहे ऑटोट्रॉफिक आणि हेटरोट्रॉफिक ऑर्गॅनिझममधला. आणि त्यामुळं हा कशामध्ये येतो? प्रोटिस्टामध्ये येतो. ऑर्गॅनिझम्स आर हॅव्हिंग सिंगल सेल,
एकपेशीय आहे, न्यूक्लियस वेल डेव्हलप आहे, न्यूक्लियसला डबल वॉल आहे, न्यूक्लिओलस आहे, न्यूक्लिओप्लाझम आहे, डी एन एमध्ये हिस्टोन आहेत. ओके, युग्लेनावर सेल वॉल नाही आहे, एक प्रोटीननी बनलेलं कव्हरिंग आहे ज्याला पेलिकल म्हणूयात, 2 फ्लॅजेला आहेत आणि दोन्ही फ्लॅजेलाच्या लेंथ सारख्या नाही आहेत. आणि हे युग्लेना स्वतःचा न स्वतः तयार करतोही जेव्हा लाईट मिळेल आणि दुसऱ्यावर डिपेंड राहतो जेव्हा लाईट नसेल. जर स्वतःचा न स्वतः तयार करत असेल तर ऑटोट्रॉफिक म्हणतो आणि दुसऱ्यावर डिपेंड राहत असेल तर त्याला आपण हेटेरोट्रॉफिक म्हणू. These are 3 classes belongs to the kingdom Protista in brief. That in last video we have seen about the plant-like protist and animal-like protist, and today we have learned that dinoflagellates, fungi-like protists and euglenoid. These 5 classes constitutes the kingdom Protista. Thank you student for today's video.